Hello dear friends, myself Jashuteli welcomes you in virtual video class of FY BCom English for Business Communication. Dear friends, we are discussing on module number 7 which focuses on the English for specific purposes. How to use English language for specific purposes. Here we have to discuss on three main points, that is English for advertising, English for report writing and English for writing emails. Out of these three, we completed English for advertising. In present video, we will complete discussion on English for report writing. And in next video, we will complete or we will discuss English for writing emails. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मॉड्यूल नंबर 7 इंग्लिश फॉर स्पेसिफिक पर्पजेस या कम्युनिकेशन स्किलवर डिस्कशन करत आहोत. यामधून इंग्लिश फॉर ॲडव्हर्टायझिंग हा विषय आपण कंप्लीट केलेला आहे किंवा हा टॉपिकवर आपलं चर्चा झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश फॉर रिपोर्ट रायटिंग आपण बघणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये इंग्लिश फॉर ईमेल्स हा भाग बघणार आहोत. इंग्लिश फॉर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कोणत्या पद्धतीचं लँग्वेज असावं, ॲडव्हर्टाइजमेंटचे पार्ट्स काय असतात, ॲडव्हर्टाइजमेंट्स कसे बनवले जातात, वी डिस्कस्ड ऑन ऑल दीज थिंग्स. नाऊ वी हॅव टू डिस्कस ऑन इंग्लिश फॉर report writing. It is the second subtopic from this unit. Here, a business report is written document that provides information and sometimes analysis to the assist a business in making informed decisions. Look here. We have to discuss here informational reports. Informational reports काय असतात हे या ठिकाणी आज आपण आपल्या या युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. बिझनेस रिपोर्ट काय आहे बघा. बिझनेस रिपोर्ट म्हणजे काय, कारण आपण ज्या वेळेला टीचिंग लर्निंग करतो आहोत बिझनेसच्या संदर्भामध्येच आपलं हे इंग्लिश लँग्वेज कसं वापरायचं असतं, कुठे वापरायचं असतं याचा आपण अभ्यास करतो. त्यामुळं आपण जो रिपोर्ट अकॅडमिक असू शकतो, रिपोर्ट एखाद्या प्रॉब्लेमशी संबंधित असू शकतो, रिपोर्ट हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. अगदी आपण राजकीय रिपोर्ट असू शकतो, काही वेळा प्रशासकीय रिपोर्ट्स असू शकतात. अशा वेगवेगळ्या समित्या शासनामार्फत गठीत केलेल्या असतो त्यांचा रिपोर्ट असतो. रिपोर्ट काही म्हणजे जवळपास 1 पेजपासून ते 300 400 500 पानांपर्यंत 1000 2000 पानांपर्यंत सुद्धा रिपोर्ट्स हे असतात. मात्र आपल्याला त्या भागांकडे जायचं नाही, लॉंग रिपोर्टकडे. तर आपल्याला शॉर्ट आणि इन्फॉर्मल स्वरूपाचं इन्फॉर्मेशनल रिपोर्ट्स इथं स्टडी करायचं आहे. अ बिझनेस रिपोर्ट इज रिटन डॉक्युमेंट दॅट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अँड समटाइम्स अनालिसिस टू असिस्ट अ बिझनेस इन मेकिंग इन्फॉर्म्ड डिसिजन्स. या ठिकाणी बिझनेस रिपोर्ट म्हणजेच असं डॉक्युमेंट आहे जे आपल्याला माहिती प्रदान करतं किंवा विश्लेषणात्मक त्या ठिकाणी विश्लेषण करण्यास मदत करतं, ज्यामुळं बिझनेसमध्ये काही डिसिजन मेकिंग करायला आपल्याला खूप उपयोगी होतं. द मेन पर्पज ऑफ बिझनेस द पर्पज ऑफ रिपोर्ट रायटिंग इज टू मेक डेटा रिलेव्हंट टू द कंपनी. कंपनीला आवश्यक असणारा डेटा अवेलेबल करून देणं हाच या ठिकाणी इन्फॉर्मेशनल रिपोर्टचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. मग यामध्ये आपल्याला काही काही अवेलेबल होतात बघा. एफिशियन्सी, computations or procedures are easily available to everyone in the company. Information about the company, efficiency of the workers, procedures of the different things in business are very easy available in the company to everyone. And the report needs to make this data easy for reader to understand. One more thing is that the report needs to make this very easy data that will help reader to understand, and the best way to do that is to have a clearly defined sections with labels and headings. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की
रिपोर्ट समजण्याच्या दृष्टीने त्याची विभागणी करणं गरजेचे आहे. त्याला काही लेबल्स हेडिंग्स टाकणं गरजेचं आहे, त्याची पाठ करणं गरजेचं असतं. सो त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे असतात. इंट्रोडक्शनचा पार्ट असतो, मेन पार्ट असतो, कन्क्लुजन पार्ट असतो. मेन पार्टमध्ये सुद्धा 1 2 3 गरजेनुसार त्याचं डिवायडेशन झालेलं असतं. असं 4-5 भागांमध्ये हा रिपोर्ट ॲक्च्युली सादर केला जात असतो. मात्र इथे ज्या वेळेला आपण वी आर वेन फोकस ऑन द exam oriented, what is tell now our book is that here this is focused about the informational report. Informational reportच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला फोकस केलेला आहे. त्यामुळं या इन्फॉर्मेशनल रिपोर्टमध्ये रिपोर्ट्स आर नॉट इन्क्लूड अनालिसिस और रेकमेंडेशन्स. अशा रिपोर्ट्समध्ये अनालिसिस किंवा रेकमेंडेशन्स हे दोन्हीही नसतात. मग इन्फॉर्मेशनल रिपोर्ट बघत असताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा त्याच्या काही एक्झाम्पल्स आपल्याला बघावे लागतील. इन्फॉर्मेशनल रिपोर्टमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे रिपोर्ट्स इन्क्लूड केले जातात, इन्फॉर्मेशनल रिपोर्टचे एक्झाम्पल्स काय आहेत हे आपल्याला बघणं अपेक्षित आहे. वी हॅव टू हायलाइट ऑन द एक्झाम्पल्स ऑफ इन्फॉर्मेशनल रिपोर्ट्स. The first example of informational report is financial reports. It includes cash flow statements, balance sheets, or the annual financial reports inquired for publicly traded corporations. Look at what type of financial report that includes cash flow statements. असे काही फायनान्शियल रिपोर्ट्स तुम्हाला माहिती आहेत, आर्थिक रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात? कॅश फ्लो स्टेटमेंट्स, अगदी कॅश काढलं भरलं या संदर्भामध्ये उपलब्ध असणारं स्टेटमेंट्स. बॅलन्स शीट आहे. ऑर द ॲन्युअल फायनान्शियल रिपोर्ट्स, वार्षिक त्या ठिकाणी आर्थिक रिपोर्ट्स जे आहेत ते रिक्वायर्ड फॉर द ट्रेडेड कॉर्पोरेशन, या सर्व कॉर्पोरेशनसाठी आवश्यक असतात. म्हणजे हे अशा 3 स्वरूपाचे आहेत. Means cash flow statements, balance sheets or annual financial reports required for publicly traded corporations. म्हणजे ज्या काही सामाजिक कसे काम करणाऱ्या कॉर्पोरेशन कंपन्या आहेत त्यांसाठी ते आवश्यक असतात, ते पब्लिक करण्यासाठी. बिझनेस मॅनेजमेंट रिपोर्ट्स. These type of reports includes labor expenses, web traffic or consumer satisfaction. याचप्रमाणे जे काही आपल्याला रिपोर्ट्स मिळतील, बिझनेस मॅनेजमेंट रिपोर्ट्स जे असतील, मॅनेजमेंटच्या रिपोर्ट्सनुसार लेबर एक्सपेन्शन्स काय आहे, वेब ट्रॅफिक काय आहे, और कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे रिस्पॉन्सेस काय देतो, या संदर्भामधले एखाद्या मॅनेजमेंट कमिटीकडून करण्यात आलेला हा अहवाल घेणे म्हणजे माहिती आणि त्यावरून तयार केलेला हा अहवाल असू शकतो. कंप्लायन्स इन्फॉर्मेशन. कंप्लायन्स मीन्स मान्यता पालन करणे वगैरे असं. कंप्लायन्स इन्फॉर्मेशन मीन्स अ कंपनी डेमॉन्स्ट्रेट इट इज कंप्लाइंग विथ रिक्वायर्ड रेग्युलेशन्स. या ठिकाणी कंप्लायन्स इन्फॉर्मेशनमध्ये एखादं काम कंपनी करत असते आणि ती काम पूर्णत्वाला गेलेली आहे किंवा ज्या काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात आवश्यक स्वरूपामध्ये त्याची त्या ठिकाणी त्यांना मान्यता असण्याच्या स्वरूपामध्ये किंवा ते काम पूर्ण केल्याच्या अशा संदर्भामध्ये कंप्लायन्स दिलं जातं. मान्यता असणं आणि त्या काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, अटी कंडिशन्स, अटी शर्ती असतात, त्या आपण फॉलो करतो आहोत हे या ठिकाणी दाखवलं जातं. नेक्स्ट वन इज प्रेझेंट रिसर्च फ्रॉम अ स्टडी रिपोर्ट. एखादा अभ्यास रिपोर्ट, प्रेझेंट रिसर्च फ्रॉम अ स्टडी रिपोर्ट, एखादा अभ्यास रिपोर्ट अभ्यास करून त्यावरून आपल्याला एक स्टडी रिपोर्ट तयार करायचा असतो. समरायझेस दिस टाइप ऑफ रिपोर्ट्स समरायझेस a research study that has information or findings that is relevant to the business. बिझनेसच्या संदर्भात असणाऱ्या अशा काही अभ्यास जर झाले असतील, समजा यामध्ये इन्फॉर्मेशन फाइंडिंग्स आहेत, काही महत्त्वाचे बिझनेस वर्ल्डमधले प्रॉब्लेम्स येतात, ते प्रॉब्लेम्स काय आहेत हे फाइंड झाले आहेत
आणि त्याच्या स्वरूपामध्ये इट इज रिलेव्हंट टू द बिझनेस. काही बिझनेसशी संबंधित माहिती आणि काही त्या ठिकाणी रिसर्च नंतर मिळालेले फाइंडिंग यांचा अभ्यास किंवा यांचा जो रिपोर्ट, यांचा सहसंबंध जाऊन इन्फॉर्मेशन आणि फाइंडिंग यांच्या सहसंबंधाने जे रिपोर्ट्स मांडले जातात दॅट इज कॉल्ड एज अ प्रेझेंट रिसर्च from a study report. It summarizes a research study that has the information or findings that is relevant to the business. Second one is situational report. Second one or the last one example of the informational report is situational report. Situational reports return to a supervisor regarding a business situation. What is the current situation of the business is written in the business situational report. How it is handled and what is impacted on the business is very important. How this type of letter handled and how it is impacted the business, it is very important. Just a minute, here is a spelling mistake. Yeah, I corrected it. So the here it is written to a supervisor regarding a business situation by the subordinates. Okay, then just a minute, I have to change the slide. Okay, here it is. First, once again, I focus on that business report is written document and it provides information. From our study, we have to only focus on the information or report only. Not the analysis or recommendations are necessary in such type of information reports. So one thing is clear, and the main purpose behind to make the data relevant to companies, the information efficiency procedure are easily available to everyone, to make it easily available to everyone. Informational report provides us factual information. You have to focus on the word factual information. इन्फॉर्मेशनल रिपोर्ट प्रोव्हाइड्स फॅक्च्युअल वास्तव माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते आणि अशा स्वरूपाच्या रिपोर्ट रायटिंगमध्ये आपल्याला कुठलेही ॲनालिसिस किंवा रेकमेंडेशन सापडत नाहीत. इन्फॉर्मेशनल रिपोर्टची जर आपण या ठिकाणी उदाहरणं बघितली तर फायनान्शियल रिपोर्ट आहेत. उदाहरणं म्हणा, त्याचे टाइप्स म्हणा किंवा वेगवेगळे प्रकार म्हणा, वॉट एव्हर यू हॅव. Financial report, business management reports, compliance information report, present research from a study report and situational reports. These are some types of reports. Then let's turn towards the parts of business reports. एखादा बिझनेस रिपोर्ट जर आपल्याला लिहायचा असेल तर त्याचे कोणकोणते भाग महत्त्वाचे आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. मी आता पार्ट्स ऑफ बिझनेस रिपोर्ट सांगणार आहे आणि त्याच्या बरोबरीनं त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस रिपोर्टचे स्ट्रक्चर सुद्धा देणार आहे. सो एकाच या ठिकाणी व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींवर मी फोकस करते आहे. टायटल बिझनेस रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो दॅट इज टायटल ऑफ द रिपोर्ट. टायटल मस्ट हॅव इंडिकेटिंग द सब्जेक्ट ऑफ स्टडी. स्टडीचा सब्जेक्ट त्या ठिकाणी इंडिकेट करणारा टायटल असला पाहिजे. कोणता अभ्यास विषय त्या ठिकाणी इंडिकेट झाला पाहिजे. नॉट शॉर्ट बट लोन इन्क्लुडिंग प्लेस पिरियड अँड जस्ट अ मिनिट. Yes, here it is not the loan, but what there may be some spelling mistake. That's why I am doing confirmation. Here is that not short but long, including place, period with the subject, means the reports of any informational report or business report. The title is very long. Look here, I have a title here. A report on decline in the sale of bike in Maharashtra in 2020. टायटल म्हणजेच काय, एखाद्या बिझनेस रिपोर्टचा किंवा इन्फॉर्मेशनल रिपोर्टचा टायटल 2, 3, 4 शब्दांचा असणार नाहीये,
तर ते एक सेंटेन्स असेल असंही नाही, त्याहूनही सुद्धा लांब असू शकतं. असं एखादं भलं मोठं वाक्य असल्यासारखं, लॉंग सेंटेन्स असल्यासारखं एखादा सब्जेक्ट टायटल हा टाकला जाऊ शकतो. ओके, लक्षात आलं? टायटल कुठे लिहितात ते नंतर सांगते मी तुम्हाला. मस्ट हॅव टायटल इंडिकेटिंग द सब्जेक्ट ऑफ द स्टडी. इट इज नॉट शॉर्ट बट लॉंग अँड इन्क्लुडिंग प्लेस, पिरियड आणि सब्जेक्ट या तिन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख टायटलमध्ये होणं अपेक्षित आहे. Then second thing is reference. What we have to study, we have to note in the reference details of who assigned the task and on what date and how appointment was made. आपल्याला रेफरन्समध्ये सांगावं लागतं who assigned the task. अब तुम्हाला हे काम करायला कुणी सांगितलं? काम करणारा माणूस स्वतःहून तर रिपोर्ट रायटिंग देत नाही, आणि असं काही कोणी स्वतःहून काही सांगायला आलं तर त्याला चुकल्या म्हणतात, रिपोर्ट रायटिंग म्हणत नाहीत. सो बिझनेस वर्ल्डमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही एखादं त्या ठिकाणी रिपोर्ट लिहिताय म्हणजेच हे रिपोर्ट लिहिण्याचा, हे अभ्यास करण्याचं ही जबाबदारी तुम्हाला कुणी दिली? हू असाइन द टास्क, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ऑन व्हॉट डेट, कधी दिली, दिली तर दिली, ती कधी दिली, व्हॉट डेट अँड हाऊ अपॉइंटमेंट वॉज मेड, आणि तुमची अपॉइंटमेंट या अभ्यासासाठी कशी आणि कधी झाली. यू हॅव टू फोकस ऑन ऑल दीज थिंग्स. Means in reference you have to focus on the details of who assigned the task, what date and how appointment was made. That is very important. Okay, now we turn towards the, let's turn with next slide and next parts. So when we discuss about the parts of business reports, first is the title, second is the reference, third is introduction. What is mean by introduction? इंट्रोडक्शन आपल्याला माहिती आहे, एखादा लेसन आहे, एखादा धडा आहे, एक कोणत्याही गोष्टीचं आपण इंट्रोडक्शन आधी घेतो. ओळख आधी झाली पाहिजे आपल्याला. मग रिपोर्ट रायटिंगचं इंट्रोडक्शन आपल्याला ओळख, इंट्रोडक्शन मीन्स व्हॉट, ओळख, राईट. मग ओळख, रिपोर्ट रायटिंगमध्ये इंट्रोडक्शन काय असणं अपेक्षित आहे? जे आपण इंट्रोडक्शन रिपोर्ट रायटिंग करणार आहोत, रिपोर्ट रायटिंगमध्ये जो काही आपल्याला मुद्दा मांडायचा आहे, ज्या काही विषयावर त्या ठिकाणी रिपोर्ट रायटिंग करायचं आहे, त्याची ओळख इंट्रोडक्शनमध्ये होणे अपेक्षित आहे. इंट्रोडक्शन टेल्स अस व्हॉट इज इन्क्लुडेड इन रिपोर्ट. व्हॉट इंट्रोडक्शन डू? इंट्रोडक्शन टेल्स अस व्हॉट इज इन्क्लुडेड इन रिपोर्ट, highlights the major topic it covered. It also highlights the major topic it covered. Provided background information. It also gives the background information. And why the data in report was collected and why the data is in report was collected. That is also very important. Why the data in report was collected. इथं आपल्याला कळतं रिपोर्टमध्ये काय असणार आहे. हायलाइट द मेजर टॉपिक इट कवर्ड. रिपोर्टमधला महत्त्वपूर्ण मुद्दा कुठला आहे. रिपोर्टमध्ये आपल्याला त्या रिपोर्टचं बॅकग्राऊंड पूर्णपणे लक्षात येतं. काय मुद्दा होता, कशासाठी हे सगळं चाललेलं. व्हाय द डाटा इन रिपोर्ट वॉज कलेक्टेड. रिपोर्टमधला जो काही डेटा त्या ठिकाणी कलेक्ट केला गेला तो का केला गेला हेही सांगितलं जातं. नेक्स्ट वन इज बॉडी. द बॉडी रिपोर्ट डिस्क्राइब्स द प्रॉब्लेम. बॉडीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय होता याच्यावर चर्चा होते. डेटा वॉज कलेक्टेड अँड हाऊ डेटा वॉज कलेक्टेड. डेटा कलेक्टेड आहे का, असेल तर तो कसा कलेक्ट झाला. डिस्कस द मेजर फाइंडिंग्स. आणि पुढचे त्या ठिकाणी काही मेजर फाइंडिंग्स आहेत का. एखादा रिपोर्ट लिहिता, रिपोर्ट केव्हा लिहिला जातो, कंपनीत एखादा प्रॉब्लेम होतो, एखादी माहिती सांगायची असते अशा वेळा. मग हे सांगत असताना त्या ठिकाणी रिपोर्ट लिहित असताना आपल्याला हे अभ्यास करत असताना काही फाइंडिंग्स मिळाले का, काय म्हणजे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेमांच्या तुम्ही तळापर्यंत पोचला का, त्यातनं काही अनिधान लागलं का. द बॉडी मे बी ब्रोक इंटू सेक्शन्स. बॉडी कदाचित सबसेक्शनमध्ये सुद्धा डिवाइड होऊ शकते. स्ट्रक्चरिंग विल मेक द रिपोर्ट इजियर टू रीड, अंडरस्टँड. Structuring will make the report easier to read and understand. Structure also makes the report easy to read and understand. This is one more, and last thing or the last part of business report is conclusion.
कन्क्लुजन एक्सप्लेन्स हाऊ द डाटा डिस्क्राइब्ड इन बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी एखाद्या रिपोर्ट रायटिंगच्या अंतर्भागामध्ये कसं काय त्या ठिकाणी डेटा डिस्क्राईब केलेला आहे हे आपल्याला कन्क्लुजनमध्ये कळतं. व्हॉट कन्क्लुजन मे बी ड्रॉन. Conclusion often suggests how to use data to improve some aspect of the business or recommends additional research. इथं कन्क्लुजन मध्ये आपल्याला कळतं की आपण जो अवेलेबल झालेला डेटा आहे तो कसा वापरायचा, त्याच्या वापरामध्ये त्या ठिकाणी कशी सुधारणा होईल अँड बिझनेस ऑर रेकमेंड्स ॲडिशनल रिचार्ज सुद्धा त्या रिसर्च सुद्धा त्या ठिकाणी कसा होईल याचाही उल्लेख केला जातो. द नेक्स्ट वन इज दॅट रेफरन्स सेक्शन विच लिस्ट द रिसोर्सेस used to research, provide proof for the point and enable readers to review the original data sources themselves. So here in reference section list the resources. आपण कुठून माहिती गोळा केली त्याची सोर्सेस काय आहे त्याची आपल्याला लिस्ट करावी लागेल. प्रोव्हाइड प्रूफ फॉर पॉइंट, काही प्रॉब्लेम्स प्रूफ त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतील. इनेबल रीडर टू रिव्ह्यू द ओरिजिनल डेटा सोर्सेस देमसेल्व्स. पुन्हा काही नवीन सोर्सेस अवेलेबल होतात का हेही बघणं गरजेचं आहे. So next point is that appendix. Here is the reference. Just a minute, I have to change the font color here because it's the main point and it remains with my hand. Okay, now last point is appendix. Appendix means जोडपत्र. प्रत्येक पुस्तकाच्या पाठीमागच्या बाजूला काही जोडपत्र असतात, त्या ठिकाणी ती लावली जातात. ऑप्शनल, इट इज व्हेरी ऑप्शनल. मे इन्क्लूड additional technical information that explains provided in the body and conclusion but supports the findings such as pictures and charts. Additional research not cited in body relevant to the discussion. Appendix is optional, पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याचं तुम्ही इन्क्लूड करा मंत्रिमंडळात किंवा नाही करा. And information, and it is additional technical information that explanation provided in body and conclusion but supports its findings. पुन्हा आता appendix मध्ये आपल्याला जे बॉडीमध्ये म्हणजेच रिपोर्टमध्ये जे लिहिलं गेलेलं नाहीये कन्क्लुजन मध्ये मात्र त्याला सपोर्ट देणं आवश्यक आहे. सपोर्ट द फाइंडिंग्स, काय फाइंडिंग्स आढळलेले त्याला सपोर्ट जर करत असतील तर अशा वेळा सच एज पिक्चर, चार्ट, ॲडिशनल रिसर्च नॉट सायटेड इन द बॉडी रिलेव्हंट टू द डिस्कशनसाठीच्या आपल्या मेन बॉडीमध्ये आपल्याला रिपोर्टच्या दिसणार नाहीत असे काही मुद्दे अपेंडिक्समध्ये जोडले गेलेले असतात. रिपोर्ट शुड बी कन्साइज अँड फॅक्च्युअल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्जेक्टिव्हसाठी सुद्धा हे लक्षात ठेवा. रिपोर्ट शुड बी कन्साइज अँड फॅक्च्युअल. अतिशय वास्तव असले पाहिजे, शॉर्ट बट स्वीट असले पाहिजेत. Opinion should be given in the conclusion section. Opinion should be given in the conclusion section, and however these opinions should be based on the on facts presented in the image. Image मध्ये थोडक्यात this opinion should be based on facts. वास्तववादामध्ये आधारित हे त्या ठिकाणी ओपिनियन्स असू शकतात आणि त्याच्यावर आधारित काही फाइंडिंग सुद्धा त्या ठिकाणी आपण असू शकतात. ओके, आत्ता सगळ्यात शेवटी थोडंसं फोकस करा स्ट्रक्चरवरती. रिपोर्ट रायटिंग काय असणार आहे, परीक्षेला तुम्हाला आता रिपोर्ट रायटिंग तर लिहावं लागणार नाही, त्यामुळे यातून तुम्हाला फक्त इथं फोकस करत असताना किती त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह निघतील याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. हा युनिट संपला की मी देईनच आपल्याला, बट यू हॅव टू लुक हिअर. इट इज द स्ट्रक्चर ऑफ रिपोर्ट रायटिंग. वन पेज और इन्फॉर्मेशनल रिपोर्ट रायटिंगचे स्ट्रक्चर आहे. टायटल दिसतं आपल्याला वर लिहिलेलं. लुक हिअर, इट इज टायटल. हा हिअर आय मे चेंज द कलर. आय थिंक इट्स बेटर टू यूज ओके ग्रीन कलर टायटलसाठी. टायटल म्हणून पण येलं आणि येस लुक हिअर
इट इज टायटल हे तुम्ही त्या ठिकाणी वापरणं अपेक्षित आहे. देन डाव्या बाजूला जसं आपण पत्रलेखन करताना एखादा पत्ता विचारतो लिहितो तसा तो पत्ता, राईट. पत्ता सुद्धा मी थोडासा डार्क केलेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात यावं. तुम्हाशी सांगता सांगताच या गोष्टी मी करते आहे. देन डेझिग्नेशन ज्या ऑफ द हायर अथॉरिटी टू हुम द रिपोर्ट सबमिटेड, ज्यांना आपण रिपोर्ट सबमिट करणार आहोत त्यांचं त्या ठिकाणी नाव लिहिणं अपेक्षित आहे. थोडंसं या ठिकाणी फॉन्ट साईज लहान घेतलेली आहे मी, कारण पूर्ण रिपोर्ट मला एका पेजवर बसवायचं होतं. सो डेझिग्नेशन ऑफ द हायर अथॉरिटी टू हुम द रिपोर्ट सबमिटेड, ज्यांना रिपोर्ट सबमिट करायचं आहे अशा डेझिग्नेशन असणारे व्यक्ती. समजा शाळेतले एखादे प्राध्यापक कोणाला रिपोर्ट सबमिट करतील? प्राचार्य, है ना, टू द प्रिन्सिपल. द प्रिन्सिपल डॉक्टर घाळे कॉलेज गडहिंग्लज, हा त्याचे डेझिग्नेशन आणि त्यांचा ॲड्रेस येऊ शकतो. तसं एखाद्या कंपनीमध्ये हायर अथॉरिटीज मॅनेजर और द MD ऑफ द कंपनी, मॅनेजमेंट डिरेक्टर MD असेल किंवा चेअरमॅन असेल अशा अर्थाने. देन वी हॅव टू नेसेसरी टू फोकस ऑन द रेफरन्स. कुठला रेफरन्स काय आहे? तुम्ही या ठिकाणी जे काही पत्र लिहितो आहे म्हणता त्याला काही मूळ रेफरन्स आहे का? दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे रेफरन्स या ठिकाणी खाली द्यावा लागतो. मग त्या ठिकाणी आपल्याला हा अहवाल कशा संदर्भात आहे याचा सब्जेक्ट आपल्याला देणं अपेक्षित आहे या ठिकाणी. सो हे सब्जेक्ट आलं, रेफरन्स आलं, सब्जेक्ट आलं, दिसतं का बघा. देन बॉडी ऑफ द रिपोर्ट, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडी ऑफ द रिपोर्ट्स विच डिवायडेड इन near about, actually it is divided in 4 or 3 parts. बॉडी ऑफ द रिपोर्ट जे आहे मग बिझनेस संदर्भात असू दे किंवा कोणत्याही गोष्टी संदर्भात असू देत. पहिलं जे भाग येतो तो इंट्रोडक्शन और बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. इंट्रोडक्शन करणं, एखाद्या गोष्टीची ओळख करून देणं किंवा बॅकग्राऊंड एक्सपिरियन्स त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे किंवा बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली जाते ती पहिल्या पॅरेग्राफमध्ये. इन सेकंड पॅरेग्राफ वी फाइंड द फाइंडिंग्स. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला पाहायला मिळतं फाइंडिंग्स त्याचे काय आहेत. व्हॉट आर द फाइंडिंग्स. अँड इन थर्ड पॅरेग्राफ और फाइंडिंगच्याच त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यांमध्ये आपल्याला पाहायला जर काय मिळत असेल तर ते आहे ॲक्शन टेकन. काय ॲक्शन घेतला? तुम्ही समस्येचा अभ्यास केला का? अभ्यास केला तर त्याचे फाइंडिंग्स काय निघाले? ते फाइंडिंग्स निघाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही हेड म्हणून त्या ठिकाणी ॲक्शन काय घेतला? तुम्हाला ते ॲक्शन घेण्याची म्हणजे परवानगी होती का? असेल तर तुम्ही काय घेतला? अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी मांडावा लागतो रिपोर्ट रायटिंगमध्ये. जस्ट अ मिनिट. ओके. देन नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज ॲक्शन टेकन झालं. ॲक्शन टेकन झाल्यानंतर रेकमेंडेशन, शिफारसी काय केला. मग एखादी नवीन जागा घ्यायची, बिझनेस वाढवायचा, या संदर्भामध्ये काही जरी आपण माहिती बघितली असेल, मागवली असेल तर त्याच्यामध्ये शिफारसी काय झाल्या. शिफारसी ह्या इन्फॉर्मेशनलमध्ये येत नाहीत पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी रिपोर्ट रायटिंगमध्ये शिफारसींना खूप महत्त्व आहे, हे विसरता कामा नये. आणि त्याच्यानंतर मग कन्क्लुजनकडे आपण एकूणच एखादा रिपोर्ट अभ्यास केला, त्याचा रिपोर्ट म्हणजे ज्यांच्या नावे डेझिग्नेशन ऑफ द हायर अथॉरिटी टू हुम द रिपोर्ट इज सबमिटेड झालं, रेफरन्स झालं, सब्जेक्ट झालं, पुन्हा इथं सॅल्युटेशन देऊन बॉडी ऑफ रिपोर्ट, इंट्रोडक्शन, फाइंडिंग्स, ॲक्शन टेकन, रेकमेंडेशन, अशा टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये अंतर्भूत करायच्या आहेत. देन अपेंडिक्स. अपेंडिक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणी जोडपत्र, जे जे काही म्हणून जोडवलेलं आहे, जोडवलं अपेक्षित होतं त्या त्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सो अपेंडिक्समध्ये आपल्याला बघू, एखादं पुस्तक आहे, एखादा रिपोर्ट आहे, कुठली पुस्तकं वापरली, कुणाकुणाची इंटरव्ह्यू आपण घेतला, कुठल्या बेसवर त्यांनी हा रिपोर्ट तयार केला,
कारण आपण कामगारांपर्यंत गेलो, कामगारांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या, आपण कस्टमरांपर्यंत गेलो, कस्टमरांचे इंटरव्ह्यूज घेतल्या, मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला, त्याचा काही आपल्याकडे सपोर्ट आहे तो अपेंडिक्समध्ये. आपण क्वेश्चन आन्सर केला का तयार, केला असेल तर तो त्या ठिकाणी येईल. आणि सर्वात शेवटी रिपोर्टिंगच्या खालच्या बाजूला सिग्नेचर येतं, जे या ठिकाणी अपेक्षित आहे. सो that is what we have to focus. It is the फ्रेमवर्क ऑफ रिपोर्ट रायटिंग. इन्फॉर्मेशनल रिपोर्ट रायटिंग जे काही करायचं आहे किंवा शॉर्ट फॉर्मल रिपोर्ट रायटिंग जो केला जातो तो या स्ट्रक्चरमध्ये बसवलं जातं, एवढं लक्षात घ्या. इथे टायटल येणार सध्या शेवटी अगदी इन द मिडल ऑफ द पेज. मग हे पेजच्या सेंट्रल भागामध्येच त्या ठिकाणी हेडलाईन येतं आणि हे हेडलाईन टायटल म्हणूनच वापरलं जातं. त्यामुळं त्या ठिकाणी संपूर्ण वाक्य, 2 वाक्य जे काही येईल ते अशा स्वरूपानं इथं टायटल येतं. टायटल हा शब्द जरी लहान असला तरी टायटल हा साधारणपणे एक ते 2 सेंटेन्स लाईन्स भरून होतात. मग डेट येतं, मग ज्यांना आपण अथॉरिटी कुठली आहे त्यांना आपण त्या ठिकाणी पत्र लिहिलं जातं. रेफरन्स आहे, सब्जेक्ट आहे. पुन्हा बॉडी ऑफ रिपोर्ट मात्र 3-4 भागांमध्ये, कधी 3 भागांमध्ये तर कधी 4 भागांमध्ये. फक्त इन्फॉर्मेशनल रिपोर्ट असेल तर रेकमेंडेशनची गरज नसते, पण काही वेळा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये रेकमेंडेशन सुद्धा त्या अभ्यासकर्त्याकडून दिल्या जातात. पहिला टप्पा दॅट इज इंट्रोडक्शन और बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. सेकंड इज फाइंडिंग्स, थर्ड इज ॲक्शन टेकन अँड फोर्थ वन इज रेकमेंडेशन्स. देन कन्क्लुजन, अपेंडिक्स अँड सिग्नेचर ऑफ द रिपोर्ट रायटर. एक गोष्ट केव्हाही लक्षात घ्या, रिपोर्ट लिहिणारा, इथे खाली सिग्नेचर करणारा हा सबऑर्डिनेट असतो आणि ज्याच्या नावे आपण रिपोर्ट लिहितो ती हायर अथॉरिटी असते. कधीही रिपोर्ट हा वरून खाली येत नाही, वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे येत नाही. कनिष्ठ अधिकारी कर्मचारी आपल्या वरिष्ठाला रिपोर्ट रायटिंग किंवा रिपोर्ट देत असतात. ओके, आय थिंक इट्स बेटर वी हॅव टू स्टॉप हिअर. आपण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत आजच्या याच्यामध्ये. यू हॅव टू लिसन द व्हिडिओ केअरफुली, वॉच इट केअरफुली, अँड देन इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स प्लीज मैसेज मी, कमेंट्स मी और call me. Everything is welcomed. Okay, thank you very much.